बघा मॅन ऑफ द मॅच आकाश आपल्यासाठी रायगडचा कबड्डीचा सुपरस्टार बादशाबाई अर्थातच आमचे भारत पाटील साहेब यांची सुकन्या सिमी भारत पाटील बोकडविरा यांच्या वतीने आकाश आपल्यासाठी 5000 रुपयाचं पारितोषिक आलंय. यावं आकाश. तत्पूर्वी आपण सन्मान करूया. किरण ठाकूर साहेब यावा आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. यावं हिरालाल आपण हिराला मातेचा आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. किरण ठाकूर साहेब यांचा यावा. चला या ठिकाणी आपण सन्मान करूया. त्याच्यानंतर चिराग भाई यावं आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. चिराग भाई यावं. आकाश कंचा खेळाडू मला बघू द्या. क्या बात आहे, जबरदस्त मेहनत घेतली त्यांनी. त्याच्यानंतर संतोष मडवी साहेब यांच्या वतीनं स्पर्धेला 5555 रुपयाचं योगदान आपलं मनापासून आम्ही स्वागत करतो. त्याच्यानंतर चिरागबाई यांचा सन्मान या ठिकाणी आपण करूया. बोंद्रे साहेब यावा आपल्या शुभ हस्ते आपण चिरागचा इथे शुभ सन्मान या ठिकाणी करावा. तर यावा आकाश आपल्यासाठी पारितोषिक आले 5555. तर सूरज ठाकूर आपल्यासाठी प्रत्येक कॅस्टसाठी आमचे राजेश शेठ म्हात्रे उपसरपंच एनआरजी कन्स्ट्रक्शन यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक. 1000 रुपये प्रत्येक सूरज आपल्याला प्रत्येक कॅस्टसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. संतोष मडवी साहेब यावा आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर जयेंद्र पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करावा. आकाशला घ्या पटकन. आकाश यावा आता पारितोषिक घेण्यासाठी आपण. चंद्रकांत घरत साहेब यांच्या वतीने आकाश तुमच्यासाठी 500 आणि आमचे भारत शेठ पाटील यांच्या वतीनं 5000 रुपयाचं पारितोषिक आपल्यासाठी. चला गणेश ठाकूर साहेब आणि विश्वास ठाकूर साहेब, विश्वास भोईर साहेब आणि गणेश भोईर साहेब भोईर ब्रदर्स यांच्या वतीनं संघासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक. यावा आमचे यावं ज्यांनी पारितोषिक त्यांनी यावं सर्व. आकाश यावा. मॅन ऑफ द मॅच देखील आपण आहात. प्रत्येक डॉट बॉल मिलन यावं आपल्यासाठी. प्रत्येक डॉट बॉल साठी आमचे सन्माननीय गणेश योगेश भोईर साहेब खजिनदार यांच्या वतीने देखील 500 रुपये मिलन यावं. किरणचं थोडा फक्त तुम्हाला थांबवते. पारितोषिक आपण देऊया. बघा आकाशसाठी हे दमदार सर्व पारितोषिक आपण या ठिकाणी दमदार कामगिरी केली टीमसाठी. आकाशसाठी 5000 भारत शेठ यांची सुकन्या यांच्या वतीनं हे पारितोषिक. टीमसाठी आमचे गणेश ठाकूर साहेब ना यांच्या वतीनं 2000 घ्या. मिलन या आपल्यासाठी. योगेश चंद्रकांत घरे साहेब यांच्या वतीनं 500. चला ही पारितोषिक दिलं. आता जाऊया मॅचच्या दिशेने. धन्यवाद किरण सर. थँक्यू सो मच प्रवीण सर. मैदानाच्या आतमध्ये आपण आजच्या रणनीची चौथी मॅच जिथं मात्र मोहा कोलीवाडा आणि नील 11 नावाखाडी. तर भारत शेठ आपण देखील जॉईन व्हा. हे पारितोषिक देण्यासाठी 5000 रुपयाचं पारितोषिक आपण या ठिकाणी दिलात. तर गणेश ठाकूर साहेबांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी पण द्या आकाशला. चला या ठिकाणी मान्यवरांचे आभार. तर नील सागर शेठ ठाकूर यांना विनंती करतो. नील शेठ यावं. नील सागर शेठ ठाकूर आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी या ठिकाणी आकाशला आपण द्यावी. नील आणि भारत शेठ आपणास. तर नील सागर शेठ ठाकूर आणि आमचे भारत शेठ या आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यावी. गणेश भोईर आणि रवी पाटील साहेब मामा भांजा यांच्या वतीने 1000. थँक्यू सो मच प्रवीण सर. जाऊया मैदानाच्या दिशेने जिथं मात्र सतीश घरत आपण गोलंदाजी मार्कवरती त्यांना पाहतोय. जिथं मात्र आपण धावसंख्येचा विचार केला तर 5 धावा. पदललित दाखवलं तर उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर मात्र चेंडू आहे सतीश घरत. तर याच दरम्यान आपण हर्षाली लॉजिस्टिकचे सर्व ज्यांच्या वतीने आम्हाला 2 सायकल पुरस्कृत करून दिले गेल्या
ते महेंद्र शेठ भोईर साहेबांचं व्यासपीठावरती शुभागमन आपण या ठिकाणी पाहतो आणि हे मॅन ऑफ द मॅचची पारितोषिक आपण या खेळाडूला देऊन इथे सन्मानित करत आहोत. धन्यवाद मान्यवरांचे खूप खूप आभार. आमचे दिनेश कोहली साहेब यांनाही पाहतो. दमदार व्यक्तिमत्व आपलं सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच. मोहा कोलीवाडा कुठेतरी सागर कोली संकटात सापडलाय. या टायमाला हवाई हल्ला केलाय पण तिथं मात्र खेळाडू तैनात आहे. हे काय घडलं? खरं तर सोपा झेल होता आणि तो झेल मात्र पकडता आलेला नाहीये. गोलंदाजाने डोक्यावरती हात ठेवलाय. ज्यांनी कॅच सोडली त्यांनी डोक्यावरती हात ठेवलाय कारण इथं मात्र कॅच सुटली आहे. कोणाची? सागर कोली. पहिले षटक मात्र संपुष्टात. मोहा कोलीवाडा यांची धावसंख्या झालेली आहे बिनगडी बाद 7 धावा. घेऊया छोटासा ब्रेक. ऐकूया डीजे नितीन यांना. क्रिकेट सामने होणार टफ फाईट. जाऊ देऊ मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. डेंजर क्रीडा मंडळाने नावागावात ठेवले सामने फुल नाईट. आज नावागावात क्रिकेट सामने होणार फुल नाईट. स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नावा आयोजित स्ट्रेंजर ट्रॉफी 2026 सन्मानाची ट्रॉफी आपण पाहतायत आणि जाऊया षटक क्रमांक 2 मात्र नील 11 नावाखाडी यांच्या माध्यमातून ओव्हर नंबर 2 मात्र हाताळण्यासाठी मात्र कुठल्या गोलंदाजाचा वापर करणार आहेत हे मात्र आम्हाला पाहायचं आहे. रुद्र मोकल. खरं तर नावातच रुद्र आहे. गोलंदाजी रुद्रपणे असणार आहे का हे मात्र बघायचं आहे. रुद्र मोकल गोलंदाजी ट्रॅकवर आणि सागर कोली नुकताच त्यांचा झेल सोडलाय. बघायचं आहे इतिहासाची पानं आपण उलटून पाहाल ना तर क्रिकेटच्या माध्यमातून ज्याचा झेल सुटलाय ना त्यांनी मात्र कार्यक्रम केलाय. आता सागर कोली कार्यक्रम करतील का हे मात्र बघायचं आहे. अनिकेत कोहली सध्याच्या घडीला 3 चेंडू 5 धावा ज्यांनी कुठल्यात. ओ घुटना जमिनीला टेकलाय. आडव्या बॅटनी मात्र फटका खेळायचा होता. प्ले अनमिस. चेंडू पलीचा संपर्क नाही आहे. रुद्रनी पहिल्या चेंडूमध्ये आपलं रुद्र रूप दाखवलंय आणि आलाय निर्धाव चेंडू. एक मानाची स्पर्धा अभिमानाची स्पर्धा. या स्पर्धेमध्ये आपण जर मैदानाच्या चारी बाजूला आपण पाहाल ना तर माझ्या प्रेक्षक मायबापांची मात्र तुंबड गर्दी मात्र आपल्याला पाहायला भेटते. व्यासपीठ पण मात्र आपण जर विचार केला तर मांदियाळी पूर्ण मान्यवरांचे आपल्याला पूर्ण व्यासपीठ मात्र पूर्णपणे भरला आहे आणि या स्पर्धेला आशीर्वाद देण्यासाठी सर्व मान्यवर इथं उपस्थित आहेत. क्या बात आहे. रुद्रा मोकल खरं तर नील 11 नावाखाडी या संघाचा गोलंदाज आहे आणि पहिला जो नावाखाडीचा संघ इथं अवतरला होता तो मात्र पराभूत झाला. पण इथं मात्र नील 11 नावाखाडी हा नावाखाडीतला दुसरा संघ आजच्या रजनीमध्ये 4थी मॅच खेळतोय. कोणासोबत? मोहा कोलीवाडा. खरं तर तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता हा क्रिकेटचा खेळ आपण पाहतायत. या नावानगरीमध्ये एक अभिमानाची स्पर्धा मानाची स्पर्धा आयोजित स्ट्रेंजर ट्रॉफी 2026. क्या बात आहे. पुन्हा एकदा काय कमालीची गोलंदाजी आहे. रुद्र मोकल त्यांनी आपलं रुद्र रूप मात्र दाखवलंय. तिन्ही चेंडूचा यस हॅट्रिक निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. मित्रांनो आपण जर विचार केला तर अनिकेत कोहली कुठंतरी मात्र त्याला सूर अजून गवसलेला नाही आहे. धावांसाठी धमचाक करतोय. दादा धावा बनवाव्या लागणार आहे कारण या ग्राउंडमध्ये आपण पार स्कोर पाहिला ना तर 50+ या टायमाला मात्र सूर गवसलाय. काय फटका सजवलाय. पॉइंटच्या डोक्यावरनं आलाय अनिकेत कोहलीच्या बॅटमधनं एक दर्जेदार चौकार. तुमच्यासाठी मोबाईल सुरेंद्र ठाकूर. अगर तुम्ही झेल पकडला ना सुरेश ठाकूर यांना मात्र संधी आहे. झेल पकडला तर 500 रुपयाचं पारितोषिक सुरेंद्र ठाकूर यांच्या माध्यमातून आहे. पहा इथं मात्र प्रत्येक मॅच पासून कॅश प्राइज मात्र लावले जात आहेत आणि रुद्रला कुठेतरी शांत ठेवलंय आता अनिकेत कोहलीने. त्यांना माहिती आहे बस झालं आता माझी बारी.
पुन्हा एकदा बॅटची काढ लॉंग स्टॉप रिझन चेंडू चाललाय फिरी 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 4-4-4-4-4 त्याने त्यांच्या डोक्यावरती अगर कोणाचा आशीर्वाद असेल ना तीच म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांची आई एकविरा आईचं गाणं आपण डीजे नितीनच्या माध्यमातून ऐकतात आणि मंत्रमुक्त करणारं संगीत मात्र तुम्ही ऐकतात. धावसंख्या झालेली आहे 15 धावा. अनिकेत कोहली मात्र आता मागे वळून पाहणार नाही आहे. शेवटचा चेंडू आहे. फटका सजवलाय. खरं तर जमिनीला गुदगुल्या करत जमिनीला आग लावत मिड विकेटच्या दिशेने मात्र एक सिंगल धाव काढली जाते. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. मोहा कोलीवाडा कुठेतरी आता त्यांना सूर गवसलाय. 2 षटका अखेरीस बिनगडी बाद 16 धावा. ऐक्या खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण शांत वातावरणामध्ये ही नाईटची स्पर्धा मात्र आपण अनुभवत आहेत. सध्याचा मान आपण जर विचार केला तर स्ट्रेंजर क्रीडा मंडळाकडे आहे आणि ही आजच्या दिवसाची 4थी रात्र आहे. कुठल्याही गोष्टीची कमी नाही आहे. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे. स्ट्रेंजर ट्रॉफी 2026 4था दिवस 4थी रात्र. सतीश घरत गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र दाखल झालेले आहेत. उंच खुरे असे गोलंदाज. पुन्हा एकदा नावाखाडीचा बाहुबली आपण यांना म्हणूया, कारण पट्ट्याकडे आपण जर विचार केला तर हाईट चांगली आहे. तर कालच्या दिवसामध्ये पण बरेचसे मात्र टोल खेळाडू आपल्याला पाहायला भेटले ज्यांनी उंचीचा फायदा उचललाय. या खेळाडूकडे आपण जर विचार केला तर बॉडी पण आहे, हाईट पण आहे आणि फाईट कसा करणार आहे. पहिलाच बॉल खोलवर पद्धतीचा चेंडू चॉप केलाय. कव्हरच्या दिशेने तिथं क्षेत्र तैनात आहे आणि थ्रो दादा केला होता कुठं आणि एक काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये काय सुरू आहे. म्हणजे दादरला चेंडू गेला, दादरवरनं परेलला गेला आणि परेलवरनं पुन्हा एकदा चेंडू दादरला आला असं आपण म्हणूया. म्हणजे ज्या खेळाडूंनी थ्रो केला ना तर त्याची परतफेड त्याच खेळाडूकडे चेंडू गेलाय. बाश क्रिकेटचा खेळ आहे. थोडीशी चुकी झाली आहे खरं तर. नील 11 नावाखाडी कुठं मात्र 1 धावा आपल्याला पाहायची होती, तिथं मात्र 2 धावा पूर्ण केल्या. स्ट्राईक एंडवरती अनिकेत कोहली सध्याच्या घडीला 2 चौकार त्याच्या बॅटमधनं आलेले आहेत. फटका तर सजवलाय पण खेळाडू येत आहेत आणि हे काय घडलं. पुन्हा एकदा मात्र दुसरा झेल सुटलाय असं म्हणूया. तेलही गेलं, तूपही गेलं, हातात लागलं धोपाटणं. वारंवार मात्र झेल सोडतायत. मी अगोदर सांगितलं टेनिस क्रिकेट असेल, लेदर क्रिकेट असेल, इतिहासाची पाने तुम्ही पलटी करा तर तुम्हाला बरेचसे विक्रम मात्र तुमच्या पुढे येतील. ज्याने ज्याचं झेल सुटलाय ना त्यांनी मात्र कार्यक्रम केलाय. पुन्हा एकदा जीवनदान भेटले अनिकेत कोहली यांना. बघा कोहली बांधव, आगरी बांधव म्हटलं ना या महाराष्ट्राची आन बान शान. खोल समुद्रामध्ये मासेमारी करणारा, जीवाची तमाना बाळगणारा, मग किती वारा असून दे, किती ऊन असून दे, कितीही तुफान असून दे, त्याला सामोरला जाणारा आमचा आगरी कोहली बांधव आज समुद्रामध्ये राज्य करतायत पण आज मैदानामध्ये पण त्यांची दादागिरी सुरू आहे. म्हणून म्हटलं जातं ना या भारतातला सर्वात प्रामाणिक माणूस कोण असेल तो म्हणजे आगरी कोहली बांधव. यू मिस आय विल डेफिनेटली हिट काठी 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 गुल. काय मात्र चेंडू पेश केला. बघा मी अगोदर सांगितलं हाईट जशी आहे ना कॅच सुटल्यानंतरही तो खचून गेलेला नाही आहे, उलटा कमबॅक मात्र दमदार केलाय. यष्ट्या मात्र वाकवल्या जातात. फर्निचर डिस्ट्रॉय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये
अजित कोहली, अजून एक कोहली बांधव. खरं तर आज या चौथ्या रजनीमध्ये आपण जर विचार केला तर 4 दिवसामध्ये बरेचसे आगरी कोळी बांधव मात्र खेळून गेलेले आहेत. कारण हा जिल्हाच आमचा आगरी कोळी लोकांचा आहे, जिथं मात्र क्रिकेटही मात्र चांगलं खेळलं जातं. आज आपण जर विचार केला तर ISPL बरेचसे मात्र खेळाडू रायगड जिल्ह्यातले आपल्याला ISPL मध्ये खेळताना दिसले. आणि नावं तर मी घेणार नाही, या सर्वांना माहिती आहे. विश्वजित ठाकूर, आकाश तारेकर, अंकुर सिंग. जाऊया नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, जिथं मात्र सतीश घरतनी कमबॅक डिलिव्हरी आपल्याला पाहायला भेटली. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, अपील मात्र केली जाते. पंचांवरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण पंच मात्र घाबरणार नाहीये. कारण 4 दिवसामध्ये आपण जर विचार केला तर किती प्रेशर टाका, किती दडपण आणा, पण त्यांचा डिसिजन ठाम असणार आहे. बघा, आपण क्रिकेटच्या पटलामध्ये मी काल सुद्धा सांगितलं की जसं आपण घरामध्ये देवाला पूजतो ना, तसं क्रिकेटच्या पटलामध्ये आपण पंचांना पूजणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यांचा मान राखणं, त्यांना सन्मान देणं, त्यांचं डिसिजन मान्य करणं हे खेळाडूचं कर्तव्य आहे. पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू. सतीश घरत सांगतोय झेल सुटला हरकत नाही आहे, त्यांनी झेल सोडला मला फरक पडत नाही आहे, पण माझ्या गावासाठी, माझ्या संघासाठी मला मात्र चांगली गोलंदाजी करायची आहे. बघा, धावसंख्या झालेली आहे इथं मात्र मोहा कोलीवाडा. 2 चौकार आल्यानंतर अजूनही कुठला मोठा फटका आलेला नाही आहे. 20 धावांवरती थांबून ठेवलंय सतीश घरतनी. शेवटचा चेंडू आहे. 2 चेंडू मात्र निर्धाव टाकलेत. बघा विश्लेषण, पहिला चेंडू डबल, दुसरा चेंडू डबल, तिसरा विकेट, चौथा डॉट बॉल, 5वा डॉट बॉल, 6वा काय असणार आहे. खरं तर फिल्डिंग मात्र सजवली जाते. स्ट्राईक एंडवरती आपण जर विचार केला तर नुकतेच फ्रेश फलंदाज अजित कोहली. या टायमाला कमालीची गोलंदाजी आणि एकाच ट्रॅकवर 2 गाडी. ऍक्सिडेंट तर होणार होतं. अजित कोहलीला ग्राउंड सोडावं लागणार आहे. विकेट मात्र घेतली आहे रनआउटच्या स्वरूपात. क्या बात आहे. चला डीजे. याच दरम्यान आपण पाहुण्यांचं इथं हार्दिक स्वागत करूया. आगतम स्वागतम सुस्वागतम. भारताची परंपरा अतिथी देवो भव. स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नावा आयोजित स्ट्रेंजर ट्रॉफी 2026 मध्ये खरं तर आपल्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपण जर विचार केला तर माझगाव डॉकचे वरिष्ठ अधिकारी माननीय राम साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समेत आपण जर विचार केला तर ध्यानचंद प्रसाद, डायरेक्टर ऑलिम्पिया, CP बिल्डर्स लिमिटेड यांचं सुद्धा आपण हार्दिक स्वागत करूया. तदनंतर संतनु शेठ, तुमचं सुद्धा मात्र आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. इस्माईल साहेब, तुमचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. वरिष्ठ अधिकारी माननीय राम साहेबांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक आम्ही स्वागत करतोय. सर आगतम स्वागतम सुस्वागतम. जाऊया मैदानाच्या दिशेने. जिथं मात्र षटक क्रमांक 4 सर्वेश कडू. नाव कडू आहे, पण गोलंदाजी कशी असणार आहे ते आपल्याला पाहायचे आहे. स्ट्राईक एंडवरती आपण जर विचार केला तर सागर कोहली, षटक क्रमांक 4. उजव्या एसटीच्या बाहेर मात्र चेंडू आहे. आणि हे काय घडलं, खरं तर वाईटची अपील मात्र करतायत, पण पंचांनी मात्र लीगल डिलिव्हरी मात्र दिलेली आहे. तर इथं मात्र सर्वेशचं सुद्धा आपण कौतुक करूया. सर्वेश कडून पहिला चेंडू टाकलाय गोड, अर्थातच डॉट बॉल. निर्धाव चेंडू. मोहा कोलीवाडा, अगर तुम्हाला या स्पर्धेमध्ये तुमचं अस्तित्व, या मॅच मध्ये तुम्हाला अगर राहायचं असेल तर मी सांगू इच्छितो की इथं 50-60 धावा तुम्हाला कुटाव्याच लागणार आहे. कारण तुमच्या गोलंदाजाला काहीतरी तुम्ही ठेवा तर सामना तुम्ही डिफेंड करू शकता. पण नील 11 नावाखाली हे सुद्धा कमी नाही आहेत.
त्यांच्याजवळ चांगला अटॅक आहे ना, तेवढी चांगली बॅटिंग पण आहे. फटका फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये मात्र चेंडू पडतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूची फेकी झालेली आहे, पण चितेच्या चपळाईने मात्र 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत या कोहली बांधवांनी. सागर कोहली, अजय कोहली, सर्वेश कडू हे 3 मात्र खेळाडू सक्रिय झालेत. धावसंख्या झालेली आहे 22 धावा. खरं तर वेल प्लेड आमच्या भावा. अजूनही धावा मात्र तुम्हाला कुटायच्या आहेत, कारण सर्वेश कडू आपण जर पाहिलं तर फार कमी वयाचा गोलंदाज आहे, पण त्याच्याजवळ अनुभव नाही आहे, पण हिम्मत त्याच्याजवळ जास्त आहे. त्या हिम्मतची किंमत मात्र करणार का या 4 चेंडूमध्ये, हे आपल्याला पाहायचं आहे. सागर कोहली त्यांचा कशाप्रमाणे मात्र स्वागत करणार आहे हे सुद्धा पाहायचं आहे. ओ काय चेंडू पेश केलाय. या टायमाला मात्र सागर कोहली स्वतःहून बाहेर निघलेले आहेत आणि सर्वेश कडू कमालीची गोलंदाजी. करणार आहे का जय जयकार हे मात्र पाहायचं आहे, कारण ओमकार सांगतोय मी करणार जय जयकार. आता बघायचं आहे कशा प्रकारे मात्र फलंदाजी आपण ओमकारच्या माध्यमातून पाहणार आहोत, कारण ओमकारला माहिती आहे हा सामना फसलाय, ही मॅच फसलेली आहे. तर इथं मात्र तर निखिल माली साहेब, उरण युवा नेता राष्ट्रवादी यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. यावं निखिल माली साहेब, यावं. ओमकार मात्र सज्ज झालाय. सर्वेश कडू, हो इथं बॅटची लिडिंग एज, आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू चालला सीमा लगत आणि थांबणार नाहीये. चेंडू गेला सीमा रेषा पार, मिळाल्या धावा. बघा नाकवा नाकविन काहीतरी सांगते नाकवाला की कोकण दाखवा, पण इथं मात्र ओमकारनी मात्र कोकण तर नाही दाखवलाय, पण चौकाराच्या दिशेने रस्ता दाखवलाय. क्या बात आहे ओमकार, त्यांनी केला पहिल्या चेंडू मध्ये जय जयकार. धावसंख्या मात्र पुढे जाते 26 धावा. सर्वेश कडू कुठेतरी 3 चेंडू चांगले हाताळले होते, पण ओमकार आल्यानंतर बॅटची लिडिंग एज. खरं तर शॉर्ट थर्डमॅन आणि हे काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. वारंवार एकाच ट्रॅकवरती 2 गाड्या धावतायत आणि नशीब मात्र चांगलं आहे ओमकारचं की ते बाल बचावले, नाहीतर अपघात झाला असता. सिंगल धाव मात्र आलेली आहे. जीव धोक्यामध्ये घातलाय या सिंगल धावासाठी, कारण ओमकारनी चौका ठोकला होता. खरं तर अजय कोहलीला स्ट्राईक घ्यायचे हा प्रयत्न त्यांचा होता. 27 धावा. शेवटचा बॉल आहे. षटक क्रमांक 4 आहे. एका ठिकाणी नील 11 नावाखाडी आहे, तर दुसऱ्या ठिकाणी मोहा कोलीवाडा हा सध्याच्या घडीला बॅटिंग करतोय. ओ काय फटका सजवलाय. डाऊन द ग्राउंड स्ट्रोक आहे. वाईटिश लॉंगॉनच्या दिशेने मात्र खेळाडू आहेत आणि इथं सुद्धा मात्र जीव धोक्यामध्ये घालून मात्र 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 4 षटकाचा खेळ समाप्त झाला. मोहा कोलीवाडाने धावा कुठल्या आहेत. 29 धावा. 3 विकेट त्यांच्या माघारी आहे. ऐकूया आपण या रायगडचा दिग्गज डीजे अर्थातच दरम्यान करंट सरपंच आमचे विजेंद्र भाई, खरं तर हे सुद्धा मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. चला पाणी द्या मैदानाच्या आतमध्ये. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असणार आहे. खरं तर क्रिकेटवरती प्रचंड प्रेम, नावागावाचा विकास त्यांना करायचा आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, मोठा मनाचा मोठा माणूस. सध्याच्या घडीला नावागावाचे विद्यमान सरपंच हे सुद्धा मात्र या स्पर्धेचा आनंद घेतात आपल्या ग्रुप सोबत. तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत असणार आहे. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथं मात्र एक ड्रिंक्स ब्रेक. आपण आयोजकांना विनंती आहे की पाण्याच्या बाटल्या आतमध्ये घेऊन जा. तिथपूर्वी आपण थांबूया आणि
ओके, चला 12वा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचं. तत्पूर्वी आपण घेऊया एक छोटासा विश्रांती आणि पुन्हा ऐकूया डी. प्रवीण सर, आपण आहात का? या इथं व्यासपीठावरती तुमची आठवण काढली जाते. आपल्याला एक छोटासा सत्कार घ्यायचा आहे. प्रवीण सर, जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथं स्लॉग ओव्हर अंतिम षटक पहिल्या इनिंगचं हा महत्वाचा मात्र गोलंदाज आहे. नाव आहे जिग्नेश मोकल. गोलंदाजी ट्रॅकवर मात्र दाखल झालाय. त्यांच्यासमोर आपण जर विचार केला तर ओमकार. क्या बात आहे, काय फटका सजवलाय. खेळाडू मात्र चेंडू खाली येत आहेत, पण या टायमाला मात्र ओमकारला सांगताय तू दादा जय जयकार नको करू, तू डगआउटच्या दिशेने परत जा. क्या बात आहे डीजे. गोलंदाजी कुणाल कोहली मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल होत आहेत. कुठंतरी आता मोहा कोलीवाडा. जिग्नेश मोकल सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्या चेंडूमध्ये मात्र विकेट घेत. क्या बात आहे. पिता मात्र इथं दाखल झालेले मंगेश मोकल. खरं तर आपल्या पुत्राला आशीर्वाद देण्यासाठी आणि प्रत्येक विकेट मागे 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. म्हणजे मुलाला आशीर्वाद देण्यासाठी त्यांचे पिताश्री इथं उपस्थित आहेत आणि प्रत्येक विकेटच्या मागे आपल्या बालाला खरं तर थोडीशी अजून ऊर्जा देण्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हो, काय मात्र चेंडू पेश केलाय. न शेंडा ना दांडा. इथं मात्र जिग्नेश मोकलचा बुंदा. आणि हे काय घडलं पुन्हा एकदा मात्र वारंवार चुका मात्र करताना दिसत आहे. तीच म्हणजे नील 11 नावाखाडी आणि त्याच्यामध्ये व्हाईट बॉल. तर या चेंडू मागे आपण जर विचार केला तर 3 धावा मात्र खर्च केल्या जात आहेत. स्लॉग ओव्हर आहे. कुणाल कोहली कुठलीही मेहनत करायला त्याला लागलेली नाही आहे, कारण मुफ्ती चंदन. तर नेक्स्ट मॅच, सेकंड राऊंडची पहिली मॅच रियानी इंटरप्राइजेस नावेखाडी आणि त्यांना फाईट करेल मैदानावरती, तो म्हणजे संघ आपण पाहत आहे रांजणपाडा. यावर टॉस साठी चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने, जिथं लाईव्ह मॅच एका ठिकाणी नील 11 नावाखाडी आणि मोहा कोलीवाडा यांच्यामध्ये एक महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. कुठेतरी बॅकफुटला ढकलण्याचा प्रयत्न नील 11 नावाखाडीचा राहिलाय. मोहा कोलीवाड्याला 32 धावा. जिग्नेश मोकल यांचा पुढचा चेंडू. पिताश्री दाखल झालेले आहेत, त्यांना मानवंदना देईल का. आणि सरळ बॅटने सरळ फटका आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. आपल्या संघासाठी काही धावा अडवल्यात. कमालीचं क्षेत्ररक्षण. दर्जेदार क्षेत्ररक्षण पहा. प्रत्येकाचा खेळ आपण जर विचार केला तर वाखण्य जोगी. प्रत्येक खेळाडू आपलं 100% मात्र देतोय आणि धावसंख्या मात्र पुढे जाते. दुहेरी धावेने मात्र 34 धावा. जिग्नेश मोकल पुन्हा एकदा. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे. वाईटची अपील मात्र केली जाते, पण पुन्हा एकदा स्लॉग ओव्हरमध्ये आपल्याला डॉट बॉल मात्र बघायला भेटतोय. बघा आत्ताच्या क्षणाला जो डॉट बॉल आहे ना, ते सोनाच्या स्वरूपात मात्र हा डॉट बॉल आहे, कारण स्लॉग ओव्हर आहे. इथं मात्र बॅटर सिंगलला स्थान नाही आहे. इथं मात्र षटकार आणि चौकार खेचावा लागणार आहे, पण तो खेचून देत नाही आहे. नाव आहे जिग्नेश मोकल. त्यांचे पिताश्री इथं दाखल आहेत. त्यांनी पारितोषिक लावलंय प्रत्येक विकेट मागे 500 रुपये. म्हणजे आशीर्वाद घेऊन मात्र आज जिग्नेश या गावामध्ये कमालीची गोलंदाजी करतोय. या टायमाला प्रॉपर कनेक्शन नाही आहे. खेळाडू येत आहेत आणि जबरदस्त झेल मात्र पकडला जातोय आणि 500 रुपयाचं पारितोषिक मात्र त्यांना देण्यात येईल. डीजे
षटकांचा खेळ समाप्त झालाय. मोहा कोलीवाडाने प्रथम फलंदाजी करत असताना 34 धावा कुठल्यात आणि 35 धावांचं आव्हान आहे. तेच म्हणजे नील 11 नावाखाडी यांच्या समोर. मी घेतोय छोटासा ब्रेक, मी घेतोय थोडीशी रजा. ऐकूया एक तलोजाचा बुलंद आवाज आणि हिंदीचा माफ करा MIDC तलोजा देवीचा पाडा. ऐकूया आपण आता शब्दांचा पहाडा. ओ टू बाबूशा सर. बाबूशाह म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे मित्रांनो, मॅन फ्रॉम ओडिसा, जन्मभूमी ओडिसा जगन्नाथपुरी आणि कर्मभूमी महाराष्ट्र. संपूर्ण महाराष्ट्राने त्यांच्यावरती प्रेम केलं आणि आज दमदार समालोचन आम्ही त्यांना पाहतो. सतीश पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत. तर माझगाव डॉकचे वरिष्ठ अधिकारी मान्य श्री रामसाहेब यांना विनंती करतो आपण यावं. साहेब आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करावा. सेकंड राऊंडची पहिली मॅच आणि आत्ताच आपण व्यासपीठावरती पाहताय माझगाव डॉकचे वरिष्ठ अधिकारी मान्य श्री रामसाहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करावा. 4 ओव्हरची मॅच जिंकेल तो थेट पुढच्या फेरीमध्ये इथे दाखल होईल. करूया छापा आणि काटा. तर रामसाहेब, आयुष्यात असतात संघर्षाच्या वाटा, समुद्रात असतात तुफानी लाटा, आता करा तुम्ही छापा आणि काटा. काटा या छापा. तर टॉस जिंकलाय रांजणपाडा क्रिकेट संघ. बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील. निर्णय फक्त आम्हाला सांगा. बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील. तर या ठिकाणी आपण सन्मान करूया माझगाव डॉकचे वरिष्ठ अधिकारी रामसाहेब यांचा इथे सन्मान करूया आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी स्ट्रेंजर क्रीडा मंडळाचे अध्यक्ष रवींद्र पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण यावं. आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी माझगाव डॉकचे वरिष्ठ अधिकारी सन्माननीय रामसाहेब यांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करावा. मायचे उपदार शाल पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन त्यांचा इथे शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. त्याच्यानंतर ध्यानचंद प्रसाद, डायरेक्टर ऑफ ओलंपिया शिप बिल्डर लिमिटेड. ध्यानचंद प्रसाद साहब आइए, आपका भी यहाँ पर शुभ सन्मान इस स्पर्धा के माध्यम से किया जाएगा. ध्यानचंद साहेब यावं, आपला देखील सन्मान. तर या ठिकाणी गावदेवी लॉजिस्ट रवींद्र पाटील साहेब आमचे स्ट्रेंजर क्रीडा मंडळाचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते ध्यानचंद प्रसाद साहेब, डायरेक्टर ऑफ ओलंपिया शिप बिल्डर लिमिटेड यांचा इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर शंतनु सर यावं. शंतनु सर आइए, आपका भी यहां पर सम्मान किया जाएगा. तो शंतनु सर, इनका भी यहां पर शुभ सम्मान इस स्पर्धा के माध्यम से बिल्कुल किया जाएगा. रवींद्र पाटील साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते शंतनु सर यांचा देखील आपण सन्मान या पदवीच्या माध्यमातून आपण करावा. त्याच्यानंतर इस्माइल सर, ONGC ऑफिसर, ट्रांसपोर्ट्स ऑफिसर, इनका भी यहाँ पर शुभ सम्मान यहाँ पर किया जाएगा. रवि पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ONGC ट्रांसपोर्ट्स ऑफिसर इस्माइल सर यांचा देखील आपण शुभ सन्मान करावा. सूरज ठाकूरला प्रत्येक कॅचसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. होतं खरं तर आमचे राजेश म्हात्रे साहेब, उपसरपंच NRG इंजिनियर यांच्या वतीनं आमचे सरपंच विजेंद्रभाई पाटील गोट्याभाई यांच्या वतीने देखील संघासाठी शुभेच्छा देत त्यांचंही मनापासून आभार. सन्माननीय रचित ठाकूर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. यावं, आपल्या मुलासोबत स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेत. रचित आपलं सहर्ष स्वागत करतो. त्याच्यानंतर रचित ठाकूर साहेब यावं, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. रचित ठाकूर साहेब आपण यावं, आपला देखील यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी विनंती करतो आमचे गाव मयूर बोंद्रे साहेब यावं, सचिव यावं, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा. आमच्या मडवी साहेबांचा इथे सन्मान आपण या ठिकाणी करावा. धन्यवाद. चलते आप हमारे शेर व शायरी के बेताज बादशाह बाबूशाह. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल दीपक शेठ तांडेल, प्रतीक्षा क्रेन सर्व्हिसचे सर्व आणि आलेला त्यांचा स्वागत केलं. स्विच इटनं रिव्हर्स शॉट आलाय षटकार. यावा भातनगावचे जावई बापू आणि नावेकाडी गावचे सुप्रसिद्ध उद्योजक प्रतीक्षा क्रेन सर्व्हिसचे सर्व दीपक शेठ तांडेल यांचा देखील आपण सन्मान करूया. मी रवी
चलिए बहुत बहुत शुक्रिया पर बात करेंगे पर रॉकस्टार हाँ टारगेट की बात करेंगे 35 रनों का टारगेट है लेकिन पहला देखिए 2 गेंद पर 5 रन आता हुआ मुकाबले में देखिए मजा आएगा दोस्तों नो डाउट से कहते ना अक्सर रात में फूल को भी पता नहीं होता है सुबह होते ही मंदिर जाना या कब्रिस्तान जाना है और इस बार देखिए खेलना चाहते थे सीधा खोद कर निकालना चाहते थे टाइमिंग इतना अच्छा नहीं हुआ पर कोई रन नहीं यहाँ पर टीम का स्कोर देखिए अभी भी बात करेंगे 5 रनों के पर रुका है भाई यहाँ पर से और इस बार भी देखिए ऑन साइड पर खेलते हुए शॉर्ट मिडन तैनात है यहाँ पर जब तक थ्रो आता तब तक और एक सिंगल आता है यहाँ पर रुद्रा मुकल देखिए 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं चेतन ठाकुर की बात करेंगे यहाँ पर उनका साथ ले पा रहे हैं हाँ नेलेले बंदे की बात करेंगे नावा खाडी टीम और तर याच दरम्यान आपण पाहू शकता हिरर इंजिनिअरिंगचे सर्व मित्रांनो नावे गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असू द्या गावदेवी मातेचं या ठिकाणी पूजन असू द्या शालेय कुठला कार्यक्रम असू द्या सांस्कृतिक कार्यक्रम असू द्या आणि गावामध्ये कुठलाही कार्यक्रम क्रिकेट क्षेत्रातील असू द्या की ज्यांच्या माध्यमातून दमदार योगदान आम्हाला पाहायला मिळतो ते हिरल इंजिनिअरिंगचे सर्व अर्थातच गजानन शेठ म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन ज्यांच्या वतीनं समालोचक डिपार्टमेंट साठी 15,000 रुपये त्याच्यानंतर आपण विचार केला त्याच्यानंतर पंच लाईव्ह डीजे यांच्यासाठी देखील 10,000 एकूण 25,000 रुपयाचं योगदान आम्ही पाहिलं ते गजानन शेठ म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन त्यांच्या समेत त्यांची सुकन्या आपण धारा दिदीला देखील आपण या ठिकाणी पाहताय जिच्या शुभ हस्ते आपण काल लकी ड्रॉ करताना ओपन केलात आणि लकी ड्रॉचा मानकरी ती ठरली ती म्हणजेच देवेंद्र भोईर यांची भावाची मुलगी ती ठरली या स्पर्धेतील लकी ड्रॉ सायकल आणि आज देखील आपल्याला एक लकी ड्रॉ पाहायला मिळेल गजानन शेठ म्हात्रे साहेब आपलं सहर्ष स्वागत क्या बात है जिन्होंने देखिए पर पैसे की बारिश और दिल जीते हैं नहीं यही तो बात बताई यहाँ पर रॉकस्टार 10 रन बनाए हैं महाराष्ट्र की धरती पर जब ऐसे चेहरे रहेंगे समाज टेनिस क्रिकेट में देखिए 4 चांद लगता हुआ लेकिन अभी भी देखिए बात करेंगे यहाँ पर समीकरण थोड़ा सा आसान बना है 25 का जरूरत है आने वाला देखिए 24 गेंद बचा है यहाँ पर कहते हैं ना लहू की आग को जलाना है मुझे पूरी दुनिया को कुछ करके दिखाना है मुझे अगर दिखाना है तो अनिकेत कोहली को देखिए इस ओवर में एक यादगार ओवर बनाना पड़ेगा क्या ये मैडन ओवर क्या 2-3 विकेट लेकर बैकफुट पर ढक लेंगे लेकिन नील 11 नावा खाड़ी टीम को देखिए जल्दबाजी की कोई जरूरत नहीं है यहाँ पर क्योंकि देखिए आपको केवल देखिए 25 बनाना है 24 गेंद के ऊपर अब सिंगल डबल से भी टोटल को आगे ले सकते हो खराब गेंद का सही उपचार ले सकते हो दोनों टीम की देखिए सोच कोशिश यही रहेगी भाई एक तरफ तलाश है विकेट के रनों के बचाने की और चलिए समय को थोड़ा सा बचाइए यहाँ पर तो तैयार गेंदबाज है और अनिकेत कोहली यही बात बताई इस ओवर को क्या एक बड़ा ओवर बनाना चाहेंगे बाबूशा आपण इथे मोठा उंबाय त्यांच्या समेत त्यांचे एक छोटा उंबाय देखील आपण या ठिकाणी पाहतो त्यांचंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं क्या बात है एक देखिए यहाँ पर शेर तो 1.25 शेर है लेकिन अभी भी देखिए बात करेंगे अनिकेत है ड्राइव तो किया हल्के हाथों से पर 1 रन आता हुआ ये भी अच्छी बात है बड़ा नौकर बनने से बेहतर छोटा सा मालिक बन जाओ बड़ा हिट खेलने से बेहतर है विकेट गंवाने से बेहतर है सिंगल डबल लेकर मंजिल के और करीब जा सकते हैं एक के साथ टीम का स्कोर देखिए 11 तक पहुंचा है लेकिन देखते हैं अनिकेत कोहली यहाँ पर पूरी जान झोंकने की कोशिश कर रहे हैं नहीं होना ही चाहिए रॉकस्टार कहा जाता है ना हार को मत मानो अपनी कमजोरी हर हार में छुपी रहती है जीत की कोई कहानी हमने देखा घर का टीम देखिए यहाँ पर जीत के करीब जाकर उस मुकाबला को भुलाना बड़ा कठिन है लेकिन सेकेंड राउंड का देखिए इसके बाद मुकाबला शुरू हो जाएगा रुद्रा मुकल देखिए स्ट्राइक पर है 9 पर बल्लेबाजी और इस बार देखिए थोड़ा सा नोलुक अंदाज में देखिए अक्रॉस खेलने गए थे और लेग पाई से रन आता हुआ नहीं देखिए जब लेग पाई से रन आता है ना मानो कि आपकी गेंदबाजी अच्छी हो रही है कहीं ना कहीं मुश्किल बन रही है थोड़ा बल्लेबाजी करना जैसा मानो कि लेग पाई से रन आना की नौकरी खतरे में है थोड़ा सा कठिन बल्लेबाजी के लिए बन रही है यहाँ पर शय चेतन ठाकुर देखिए अब स्ट्राइक पर आते हुए 12 रन बनाए दबाव उतना नहीं है क्योंकि टारगेट बड़ा नहीं है लेकिन कहते ना जो समय पर साथ दे वही अपना बाकी सब सपना क्या अनिकेत कोहली यहाँ पर इस ओवर को थोड़ा यादगार है इस बार देखिए सीधा स्ट्रेट के लिए यहाँ पर फील्डर्स हैं और जब तक गेंद को देखिए वापस लाया जाता हो ये गलती से बचकर रहना पड़ेगा बिल्ली कभी ग्लोव्स पेन का चुहा नहीं पकड़ती है मेहनत से भाई मेहनत करनी होगी टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 14 रन जीत की बात करेंगे 21 की जरूरत है और आने वाली देखिए 20 गेंद बची है कहते ना अगर मेहनत आपकी आदत बन जाए
तो कामयाबी भी मुकद्दर बन जाती है। तो वो मेहनत दिखाना होगा कहीं ना कहीं यहाँ पर। ये देखिए भाई, मेहनत दिखाना होगा। बड़ा हिट देखिए, तलाश थी भाई यहाँ पर। बंगड़ा पाले, आजा आजा। भंगड़ा पाले धन्यवाद डीजे. बघा याच मॅच नंतर आपण लकी ड्रॉ ओपन करणार आहोत. आम्हाला खऱ्या सतीश पाटील साहेब, सकाराम पाटील साहेबांच्या स्मरणार्थ ज्यांनी आम्हाला खऱ्या सायकली दिल्या लकी ड्रॉ साठी, त्या आता आपण या मॅच नंतर ओपन करणार आहोत. प्रवीण देखिए यहाँ पर बल्लेबाज को मौका दिया गया दूसरा लेने का, उसके बाद छक्का देखिए पंगड़ा पाले, क्योंकि माँ का एक अधूरा सपना था जब दूसरा मर्तबा करण अर्जुन आए थे तब ये गाना बजा था. तर बघा इथे मैदानावरती आपण संघ पाहतो तो म्हणजेच नील एंटरप्राइजेस, नीलबन नावेखाडी, आणि या संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय सागर शेठ ठाकूर साहेब, माजी उपसरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, ज्यांच्या वतीनं स्पर्धेसाठी रोख रक्कम 50,000 रुपयाचं योगदान आम्हाला लाभलंय. त्याच्यानंतर विजेंद्र पाटील साहेब, विद्यमान सरपंच नाभा, आणि राजेशभाई म्हात्रे यांच्या माजी उपसरपंच यांच्या वतीनं या ठिकाणी बाईक आम्हाला भेटली गेली आहे. त्यांच्या वतीनं नील एंटरप्राइजेस 11 नावेखाडा संघासाठी, नावेखाडी संघासाठी शुभेच्छा आल्या आहेत. त्यांचं मनापासून आभार. कुंजन दिदी, विजेंद्र पाटील साहेब हिचं देखील आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत. आणि स्पोर्ट्स सायकल अर्थातच आमचे महेंद्र शेठ भोईर, हर्षाली लॉजिस्टिकचे सर्व ज्यांच्या वतीनं 2 सायकल, आणि आमच्या समेत आपण सतीश पाटील साहेबांना पाहतो त्यांच्या वतीनं 3 सायकल, आणि इथे आपण पाहताय छोटा उंबय आपला इथे मनोगत व्यक्त करी. क्या बात है यहाँ पर देखिए लकी. उंबे 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 सगळ्यांचे मॅच कुंडे. क्या बात है. बघा उंबय यांचे छोटा उंबय यांचंही सहर्ष स्वागत करूया. आणि थँक्यू. ओव्हर टू बाबूशा. क्या बात है, क्या बात है. प्रवीण देखिए आने वाला वक्त में क्रिकेट में न जाने और से क्या देखिए करिश्मा. 22 रन बनाए, जीत के लिए 13 की जरूरत है. नहीं बच्चे लोग देखिए बात करेंगे, जब से कोविड आया ना भारत में तब से बच्चे बड़े बदमाश हो गए हैं. लंबा स्कूल का छुट्टी मिला तभी से पबजी खेलना, रील देखना. उम्बे उम्बे आने वाला वक्त में चिंगो चिंगो. और ये चले खींचा भाई यहाँ से, तू मुझे कबूल मैं तुझे कबूल. अंपायर ने भी किया 6 कबूल. डीजे तू क्यों रुका है, तू भी कर ले कबूल. क्या बात है. ये छक्के कबूल करने के साथ साथ देखिए मुकाबला को करीब लाते हुए 17 गेंद अब 7 की जरूरत है. कहते ना खाने में जहर मिला दो तो उसका भी इलाज है, अगर शराब में भी जहर मिला दो तो उसका भी इलाज है, लेकिन यहाँ पर देखिए रन बचाने के इलाज बहुत कठिन है भाई. जिस तरह से यहाँ पर चेतन ठाकुर और रुद्रा मुकाल देखिए बल्लेबाजी कर रहे हैं यहाँ पर से. खाने में जहर मिला दो तो उसका इलाज है, लेकिन ये दोनों बल्लेबाज का इलाज है बड़ा कठिन बनता हुआ यहाँ पर से. तो चलिए बात करेंगे 28 है. और ये चलिए फिर से खींचा है, लपेटा है. बड़ा देर के बाद देखिए ये सफलता आता हुआ. कहते ना रोटी खाने से ज्यादा रोटी बनाने में वक्त लगता है, और ये विकेट आने में थोड़ा वक्त लगा यहाँ पर. गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. थँक्यू. पाहू शकाल गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सचिन शेठ शेलगर यांच्या वतीनं 50,000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय. त्यांचा आम्ही स्ट्रेंजर क्रीडा मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी ही मॅच जशी संपेल मग कुंजन दिदी, विजेंद्र पाटील, विद्यमान सरपंच गोट्याभाई यांची सुकन्या कुंजन दिदी यांच्या शुभ हस्ते आपण इथे सायकलचा लकी ड्रॉ करणार आहोत. जी आम्हाला सायकल पुरस्कृत करून दिली गेली ते सतीश पाटील साहेब यांच्या 3 सायकल, आणि उद्या 1 सायकल मात्र फक्त आयोजक चिठ्ठ्या टाकतील. ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आज एक लकी विजेता आपल्याला पाहायला मिळेल. बहुत बढ़िया. देखिए मुकाबला की बात करेंगे अभी. देखिए चीज से मंजिल काफी करीब है यहाँ पर. 7 रनों की जरूरत है, और यहाँ पर देखिए थोड़ा ये गेंदबाजी शुरुआत में अच्छी हो जाती, लेकिन अभी भी देखिए बात करेंगे 15 गेंद बचा है. आधा सफर अभी भी गेंदबाज को तय करना है और बल्लेबाज को 7 रन ढूंढना है यहाँ पर. अजय कडू, और ये चलिए आते देखिए डाउन द ग्राउंड खेला भाई यहाँ पर.
तर याच दरम्यान आपण पाहू शकाल माझगाव डॉकचे वरिष्ठ अधिकारी रामसाहेब ध्यानचंद्र प्रसाद, डायरेक्टर शंतनू सर आणि इस्माईल सर या स्पर्धेची रजा घेत असताना साहेब तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. चलिए बात करेंगे यहाँ पर हिट तो खेला है भाई यहाँ पर, और ये देखिए चौके के लिए जाता हुआ भाई यहाँ पर. तर अजय ठाकूर या फलंदाजाला, अजय कडू या फलंदाजाला प्रत्येक षटकारासाठी आकाश ठाकूर यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक. यस डीजे. तो चलिए अभी 2 रनों की जरूरत है यहाँ पर. मंजिल देखिए यहाँ पर आसान बनता हुआ, जीत के देखिए एकदम से करीब भाई यहाँ पर. चलिए तैयार है, और 2 की जरूरत है. गली पर रुका गया, थ्रो देखिए यहाँ पर से, और एक देखिए सिंगल का मौका यहाँ पर बन गया, और 1 रनों की जरूरत है यहाँ पर शायद कंप्लीट करते हुए यहाँ पर. मैच देखिए यहाँ पर विनिंग करते हुए भाई यहाँ पर नील नीले बंस नावा खाड़ी टीम देखिए यहाँ पर. और मैच के मैन ऑफ द मैच देखिए बात करेंगे जिग्नेश मोकल. देखिए बात करेंगे कम उम्र में किफायती गेंदबाजी, 16 साल के, थोड़ा नजर इनके तरफ घुमा यहाँ पर से, क्योंकि दिलेरी दिखाई. 5 रन 2 सफलता जिग्नेश पाटिल, जिग्नेश मोकल माफी चाहेंगे. जिग्नेश मोकल मैच के मैन ऑफ द मैच है. चलेंगे यहाँ पर सीधा रॉकस्टार की तरफ. चलिए नेक्स्ट मैच, चलिए सेकेंड राउंड का मुकाबला जो है, दोनों टीम मैदान में उतरना पड़ेगा. जिग्नेश मोकल की देखिए बात